नमस्कार, मी प्रीती हिवाळे। आज महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। नेसलीसी भागवत नाथांची पैठणी, नेसलीसी भागवत नाथाची पैठणी, माथी शोभे मुकुट गाथा तुकाच्या नामे, ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी मळवट भाळा, मुक्ता जनाईचा भंग कर्णफुले काना, अंगुठीत फाके प्रभा चोखोबाचा फुलुनी, दासबोध समर्थांचा चंद्रहार गळा, माझी माय बोली आज आली माहेराला, माझी माय बोली आज आली माहेराला। कवी सोपानदेव चौधरी, बहिणाबाई चौधरींचे सुपुत्र। काय चाललं होतं, स्नेहसंमेलन होतं आणि सगळं साहित्य संमेलन होतं, साहित्य स्नेह संमेलन होतं आणि त्यावेळेस त्यांनाही सुचलेली कविता। ते म्हणतात की सवे संत गोपाळांचा मेळा, माझी माय बोली आज आली माहेराला। म्हणजे सगळे लेखक, साहित्यिक, दिग्गज लोक तिथं हजर होते आणि त्यावेळेस त्यांना असा विचार येतो मनात की माझी मायबोली आज, मराठी मायबोली आज माहेराला आली आहे आणि माहेराला येताना एक स्त्री कशी येते, ती कशी सजून येते, तर त्यात त्यांनी असं वर्णन केलं आहे। ते म्हणतात की नाथांची पैठणी, नेसलीसी भागवत नाथांची पैठणी, माथी शोभे मुकुट गाथा तुकयाच्या नामी, ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी मळवट भाळा, मळवट भाळेसारखा आहे आणि मुक्ताजनीची, मुक्ताजनीचा जो अभंग आहे कर्णफुल काळा, पर्णफुळ काना। आणि पुढं ते म्हणतात अंगुठीत फाके प्रभा, अंगुठीत फाके प्रभा चोख्याची फुलुनी, दासबोध समर्थांचा चंद्रहार गळा। म्हणजे एक स्त्री कशी सजून येते ह्याचं वर्णन त्यांनी, म्हणजे एक मायबोली मराठी कशी सजून आली आपल्या माहेराला, ह्याचं इतकं सुंदर अप्रतिम वर्णन त्यांनी केलं आहे। ही माझ्या वडिलांची आवडती कविता आणि लहानपणी त्यांनी मला ही कविता शिकवली, नेहमी ती ही कविता गुणगुणत। त्यावेळेस या कवितेचा एवढा अर्थ कळला नव्हता आणि तो आत्ता कळतो आणि कळतं की किती सुंदर अप्रतिम कविता आहे ही, किती सुंदर त्या मायबोलीचं वर्णन केलं आहे सोपानदेवांनी।